सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, आज खरं म्हणजे आमच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि माझ्या जीवनामध्ये मी सत्कार घेणं नेहमी टाळतो। अनेक वेळा अनेक पदांवर गेलो आणि अनेक वेळा सत्काराचे प्रसंग आले, तरी देखील काही ना काही कारण सांगून ते सत्कार मी नाकारले। पण आजचा सत्कार हा स्वीकारत असताना दोन भावना मनामध्ये होत्या। एक तर ज्यांच्याकडे पाहून आपण राजकारण करतो ते श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या जन्मशताब्दीच्या दिवशी हा सत्कार होतोय, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती। आणि त्याचसोबत राजकारणामध्ये ज्यांचं मार्गदर्शन हे अत्यंत मोलाचं ठरलं, त्या माननीय नितीनजी गडकरी यांच्या हाताने सत्कार होतोय, हे देखील महत्त्वाचं होतं। आणि म्हणून माझ्याकरता सत्कार नव्हता, तर हे कौतुक होतं आणि आपल्या घरच्या मोठ्या माणसाने कौतुक केलं तर ते स्वीकारलंच पाहिजे, म्हणून या सत्काराकरता मी या ठिकाणी होकार भरला। आपल्याला कल्पना आहे की आत्ताच बावनकुळे साहेबांनी सांगितलं, लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपली अवस्था कशी होती। तर अटलजींच्या शब्दात सांगायचं झालं, भरी दोपहरी में अंधियारा, सूरज परछाई से हारा, अंतरतम का नेह चोड़े, बुझी हुई बाती सुलगाए, आओ फिर से दिया जलाए, आओ फिर से दिया जलाए, अशी आपली अवस्था होती। आणि म्हणूनच आपणच त्यानंतर अटलजींच्या शब्दामध्ये एकमेकाला सांगितलं, क्या हार में क्या जीत में, किंचित नहीं भयभीत में, जीवन के संघर्ष पथ पर ये भी सही वो भी सही। आणि असं म्हणून पुन्हा एकदा आपण सगळे कामाला लागलो आणि हा महाविजय आपण या ठिकाणी प्राप्त केला। आणि म्हणून आज जो सत्कार या ठिकाणी होतोय, हा मंचावर बसलेल्या आमचा जरी सत्कार असला तरी देखील तो सत्कार तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही स्वीकारतो आहे, भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही स्वीकारतोय। कारण कार्यकर्त्यांचं प्रतीक म्हणून या ठिकाणी आम्ही बसलो आहोत। एकदा सुप्रियाताई असं म्हणाल्या होत्या, अकेला देवेंद्र क्या करेगा। सुप्रियाताईंचं म्हणणं खरं होतं, अकेले देवेंद्र की कोई औकात नहीं है, अकेला देवेंद्र कुछ नहीं कर सकता। पण त्यावेळी ताईंना हे माहिती नव्हतं, देवेंद्र अकेला नहीं है, पूरी भारतीय जनता पार्टी उसके साथ है। आणि भारतीय जनता पार्टी ज्याच्या पाठीशी उभी राहते, माननीय मोदी साहेबांसारखे, माननीय गडकरी साहेबांसारखे नेते ज्यांच्या पाठीशी उभे आहेत, त्यांची शक्ती आणि त्या शक्तीचं आकलन हे कधीच त्यांना येऊ शकत नाही। आणि म्हणूनच आज हा जो विजय मिळाला, हा त्या शक्तीचा विजय आहे की जी शक्ती संघटितपणे अखंडितपणे या ठिकाणी आपल्या पाठीशी उभी होती। आणि अटलजींचा जो मंत्र होता, टूटे हुए सपने की सुने कौन सिसकी, अंतर को चीर व्यथा पलकों पर ठिठकी, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ, गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ। ही जी प्रेरणा आपल्याला होती, ही प्रेरणा खऱ्या अर्थानं या विजयाकडे आपल्याला नेत होती। आणि हे सगळं होत असताना आज खऱ्या अर्थानं स्वर्गामध्ये अटलजी हे सर्वाधिक या ठिकाणी आनंदी असतील की ज्या भारतीय जनता पक्षाला एक नवीन उभारी त्यांनी दिली आणि ज्यांनी सांगितलं की पश्चिमी तटावर उभा राहून मी या ठिकाणी सांगतो, अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा, ते त्यांनी होताना बघितलं। 2014 साली
मोदीजींच्या रूपानं पूर्ण बहुमताचं सरकार आणि आज महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा प्रचंड मोठा विजय की एकट्या भाजपला 132 जागा आणि महायुतीला 237 जागा हा प्रचंड मोठा विजय या ठिकाणी मिळताना त्यांनी बघितला। मला असं वाटतं की त्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही शताब्दी जेव्हा पूर्ण होते आहे त्यावेळी या महाराष्ट्रामध्ये असं सरकार येणं यापेक्षा मोठी आदरांजली सुमनांजली दुसरी कुठलीच असू शकत नाही हे मी निश्चितपणे सांगू इच्छितो। आणि आज खरं म्हणजे या निमित्ताने महाराष्ट्रातल्या जनतेचे आभार तर अनेक वेळा मानले, कारण त्यांच्याशिवाय हा विजय मिळू शकत नाही। माननीय आपल्या देशाचे नेते माननीय मोदीजी ज्यांच्या नेतृत्वात आपण ही निवडणूक लढलो त्यांचे आभार मानले, नड्डाजींचे मानले, माननीय अमित भाईंचे मानले, माननीय राजनाथ सिंगजींचे मानले, माननीय आपले नेते गडकरी साहेबांचे मानले, पण आज खऱ्या अर्थानं मला आभार मानायचे आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांचे की ज्यांच्या मेहनतीमुळे हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला। यातले हजारो कार्यकर्ते असे आहेत की ज्यांना जीवनात काहीही मिळणार नाही, त्यांनी काहीही अपेक्षा केली नाही, त्यांच्या जीवनामध्ये कोणतंही परिवर्तन यामुळे होणार नाही, पण ते स्वतःच्या जीवनातल्या परिवर्तनाकरता या ठिकाणी काम करत नाहीत, तर सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि सत्ता हे सेवेचं माध्यम आहे हा जो मंत्र भारतीय जनता पक्षाने आपल्याला दिला तो मंत्र खऱ्या अर्थानं जनसामान्यांमध्ये रुजला पाहिजे। याकरता काम करणाऱ्या त्या असंख्य कार्यकर्त्यांना आज या निमित्ताने साष्टांग दंडवत घालतो, त्यांना या ठिकाणी आज मी प्रणाम करतो। खरं म्हणजे